नीट पेपर फुटी प्रकरण उघडही आलं, त्याचे धागेदोरेही सापडले, जे काही याच्यामध्ये गुंतलेले मासे होते ते सुद्धा गळायला लागले आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. आणि या जे काही समाजकंटक असतात, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे जे काही अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेला खराब करणारे जे समाजकंटक आहेत, त्यांच्यावरती कठोरातलं कठोर शासन हे झालंच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. पण हा जो काही न्याय आहे, तो जो नैसर्गिक न्याय आहे, तो सर्वच क्षेत्राच्या बाबत लागू पडतो. आणि त्याच पद्धतीचा या ठिकाणी व्यवस्था जर बघितली तर 2021 मध्ये झालेली जी काही TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्या परीक्षेच्या निकालामध्ये जो घोळ झाला, जो गोंधळ झाला, जो घोटाळा झाला, त्यावरती कुठल्याही प्रकारे अजूनही अंतिम निकाल, अंतिम न्याय मिळायला तयार नाहीये. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणामध्ये असलेले जे काही आरोपी आहेत ते जामिनावरती सुटले सुद्धा आणि त्याच बरोबरीनं त्यांच्या जप्त केलेल्या वस्तू सुद्धा त्यांना परत मिळालेल्या आहेत. समाजामध्ये ते अगदी सन्मानानं वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग जर नीट पेपर फुटी प्रकरणावरती जर एवढी कडक कारवाई करण्याची प्रक्रिया होत असेल तर निश्चितपणे न्यायालयानं स्वतः याच्यामध्ये हस्तक्षेप करून या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये सुद्धा कडक कारवाई करण्याचे निर्देश द्यायला पाहिजेत. त्यांच्यावरती लवकरात लवकर त्यांच्यावरती खटला चालवून त्यांना योग्य तो या ठिकाणी काय केला पाहिजे तर इथं कडक शासन दिलं पाहिजे. अशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी व्हायला पाहिजे. पण जर बघितलं तर या ठिकाणी याच्या प्रकरणामध्ये कारवाई होत असेल, पण आमच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये म्हणजे TETच्या निकालामध्ये कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बघूया प्रकरण नेमकं काय होतं, याच्यावरती दोषी कोण होते, यांची प्रक्रिया आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे. चला आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सविस्तर प्रकरण जाणून घेऊया. आता ही या ठिकाणी सकाळ न्यूजपेपरनं छापलेली न्यूज होती, ती सगळ्या गोष्टी ठीक आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे सगळे धागेदोरे जवळपास आता ओपन झालेले आहेत. कोण कोण कारवाईमध्ये आहे, कोणते विद्यार्थी गुंतलेले आहेत, कोणत्या शिक्षकांना काय केलं, सगळ्या गोष्टी. पण इथं सगळेच्या सगळे इथं जे काही गुन्हेगार आहेत ते स्पष्ट आहेत, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा सुरू आहे. पण प्रकरण पुढे या ठिकाणी याला प्रकरणाला तारीख पे तारीख मिळते आहे. मग इथं या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये हे प्रकरण नेमकं काय तर लक्षात ठेवा काय होतं प्रकरण. प्रकरण असं होतं की 2021च्या TETची परीक्षा लक्षात ठेवायचंय. 2021 TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवणे, गुणपत्रक बदलून त्यांना पास करण्यासाठी पैसे घेतले गेले होते. या प्रकरणामध्ये शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, त्याच्यानंतर शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉक्टर प्रतीश देशमुख, माजी संचालक अश्विन कुमार, तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 30 पेक्षा जास्त आरोपींना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती. यांनी काय केलं होतं की परीक्षा झाली, जे अपात्र ठरले होते त्यांना पात्र करून देण्यासाठी इथं काय केलं होतं, पैसे घेतले होते. पण पैसेही थोडे का पैसेही सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये घेतलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मग त्यामध्ये जर बघितलं तर उलाढाल नेमकी कितीची आहे तर 5,37,00,000 रुपये या प्रकरणामध्ये आरोपींकडे या ठिकाणी जमा झालेले होते. आणि मग लक्षात ठेवा अश्विनी कुमार याने डेरे, सुपे आणि सावरीकर यांच्या मदतीनं परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अपात्र असलेल्या 1,700 परीक्षार्थींना 1,701 परीक्षार्थींकडून 5,37,00,000 रुपये एजंट मार्फत जमा केले होते. किती परीक्षार्थी होते ते अपात्र ठरलेले तर लक्षात ठेवा 1,701 म्हणजे 1,701 परीक्षार्थी होते. यांना अपात्र असून सुद्धा पात्र करून देण्याची प्रक्रियेमध्ये या ठिकाणी हे झालेलं होतं. मग एजंट मार्फत हे पैसे जमा झालेले होते. त्यातील GA सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक या ठिकाणी गणेशन कलियन याला 2 कोटी रुपये मिळाले होते. ढेरे याला 20 लाख रुपये, सुपे याला 30 लाख रुपये मिळाले होते आणि अश्विनी कुमार आणि देशमुख यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकरणामधून आर्थिक लाभ झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या
काळात झालेल्या कारवाईत सुपे याच्याकडे 3,59,00,000 बेहिशोबी मालमत्ता सुद्धा सापडलेली होती. म्हणजे हे रॅकेट हे कायमच राहणार आहे. पण लक्षात ठेवा, अशा प्रकरणाकडे न्याय व्यवस्थेनं आपल्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी जे काही यांच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत त्यांनी तर त्यांचं काम केलं, पण न्याय व्यवस्थेनं जर निश्चितपणे दुर्लक्ष केलं, यांना जामीन मिळवून दिले, तर यापुढे सुद्धा अशा प्रकारची प्रकरणं ही होत राहणार आहेत. आणि ही प्रकरणं जोपर्यंत होत राहतील तोपर्यंत या देशामधला, या राज्यामधला गोरगरीब विद्यार्थी या प्रशासनामध्ये येण्यासाठी धजावणार नाहीये. नवे त्यांना या प्रकारची संधी ही सर्वोत्तम मार्गाने त्यांच्या जी काही क्षमता आहे त्या क्षमतेच्या मार्गाने त्यांना मिळणं हे दुरस्त असणार आहे. आणि म्हणून यावरती न्यायालयानं थोडासा या ठिकाणी, इथं आपण काही एवढे मोठे नाहीयेत की न्यायालयाला आम्ही कुठेतरी आदेश देतोय, न्यायालयाला कुठेतरी या ठिकाणी निर्देश देतोय किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सजेशन देतोय, पण निश्चितपणे आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये जर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाविष्ट करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारची प्रकरणं ही थांबली पाहिजेत. आणि या प्रकरणावरती कडक आणि कठोर कारवाई न्यायालयाच्या माध्यमातून झाली तर आणि तरच येणाऱ्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रकरणांना खीळ बसेल. अदरवाईज याच प्रकारची प्रकरणं ही कायम वर्षानुवर्ष चालत राहतील आणि तळागाळातला, ग्रामीण भागातला, ज्याच्याकडे पैशाची व्यवस्था नाहीये अशा प्रकारचा जो काही परीक्षार्थी आहे तो अशा व्यवस्थेपासून, अशा या नोकऱ्यांपासून या ठिकाणी दूरच राहणार आहे. न्यायालयाने विचार करावा, प्रशासनाने याच्यावरती लक्ष घालावं अशी विनंती आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच.